नमस्कार. राजकीय सिद्धांत शब्द जरा मोठा वाटतो नाही का, पण खरं तर तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. चला, आज आपण UPSCच्या नजरेतून या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. आणि हो, हे फक्त परीक्षेपुरतं नाहीये, तर एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर एक मूलभूत प्रश्न, राजकीय जीवनाचं सत्य म्हणजे नेमकं काय आणि ते समजून घ्यायची सुरुवात तरी कुठून करायची? हा साधा प्रश्न नाही आहे. हा तोच प्रश्न आहे ज्याने शतकानुशतके मोठमोठ्या विचारवंतांना अस्वस्थ करून सोडलंय. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात राजकीय सिद्धांताची सगळी मुळं दडलेली आहेत. बरं, मग आता थेट मुद्द्यावर येऊया. राजकीय सिद्धांत म्हणजे नक्की काय? कोणतीही मोठी इमारत उभी करण्याआधी तिचा पाया पक्का असावा लागतो, बरोबर? चला तर मग या सिद्धांताचा पायाच आधी समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय सिद्धांताची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे तो एका आरशासारखा आहे, जो आपल्याला आजचं राजकीय वास्तव ते जसं आहे तसं स्पष्ट दाखवतो. आणि दुसरं, त्याचवेळी तो एका नकाशासारखा सुद्धा काम करतो, जो एका चांगल्या अधिक आदर्श राजकीय व्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. म्हणजे काय आहे आणि काय असायला हवं या दोन्ही गोष्टी तो सांगतो. म्हणजे बघा, कोणताही राजकीय सिद्धांत हा एका प्रवासासारखा असतो आणि या प्रवासात 3 महत्त्वाचे टप्पे येतात. पहिला टप्पा आहे काय आहे, म्हणजे सध्याची परिस्थिती जे वास्तव आहे त्याचं वर्णन करणं. दुसरा टप्पा आहे हे असं का आहे किंवा असं का होईल, म्हणजे कारण आणि परिणामांचं विश्लेषण करणं. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, काय असायला हवं, म्हणजेच एका आदर्श परिस्थितीचं चित्र रेखाटणं. हे जे सिद्धांत आहेत ना, ते काही हवेतून आलेले विचार नाहीत, अजिबात नाही. यामागे प्लेटो, ॲरिस्टॉटल, जॉन रॉल्स अशा मोठमोठ्या विचारवंतांची अक्षरशः तपश्चर्या आहे. आणि त्यांचं ध्येय फक्त वास्तव काय आहे हे सांगण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्या वास्तवाला समजून घेऊन त्याला अधिक चांगलं कसं बनवता येईल, एक चांगलं भविष्य कसं घडवता येईल याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न असतो. पण गोष्टीत नेहमी एक ट्विस्ट असतो, बरोबर? इतका महत्त्वाचा, इतक्या महान विचारवंतांनी घडवलेला हा विषय एका क्षणी, एका मोठ्या संकटात सापडला. हो, एक असा काळ आला जेव्हा राजकीय सिद्धांताच्या अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जस्ट कल्पना करा, ज्या विषयाचा आपण सगळे इतक्या उत्साहाने अभ्यास करतोय त्याला 20व्या शतकाच्या मध्यात काही विद्वानांनी चक्क मृत घोषित करून टाकलं. हो, डेड. आता असं का झालं? यामागे कोणती वैचारिक कारणं होती हे समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते एक विचारवंत, डेव्हिड ईस्टन. त्यांचं निदान अगदी स्पष्ट होतं. ते म्हणाले की राजकीय सिद्धांत हा वास्तवापासून पूर्णपणे तुटला आहे. तो फक्त प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या जुन्या ग्रंथांमध्ये अडकून पडलाय. आणि त्यांचा सवाल अगदी सरळ होता, जर एखादा विषय आजच्या जळजळीत समस्यांवर काहीच उपाय देऊ शकत नसेल तर त्याला मृत नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं? हे संकट नेमकं कसं होतं हे समजून घेण्यासाठी ना आपण एका UPSC उमेदवाराचं उदाहरण घेऊया. समजा कुणीतरी एकाच स्ट्रॅटेजीने, एकाच पद्धतीने अभ्यास करून वारंवार अपयशी ठरतंय, तर काय होईल? एक वेळ अशी येईल की ती स्ट्रॅटेजी बदलावीच लागेल, बरोबर? राजकीय सिद्धांतांसोबत नेमकं हेच घडलं. या संकटामुळे त्याला स्वतःच्या दृष्टिकोनात, आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं भाग पडलं. तर ईस्टनच्या मते या ऱ्हासाची 3 मुख्य कारणं होती. पहिलं होतं इतिहासवाद. म्हणजे काय? तर फक्त जुन्या ग्रंथांमध्ये अडकून राहणं, प्लेटो काय म्हणाला, ॲरिस्टॉटल काय म्हणाला यातच गुरफटून जाणं आणि आजच्या वास्तवाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं. दुसरं कारण होतं प्रत्यक्षवाद. हा एक असा विचार होता की फक्त वैज्ञानिक तथ्य म्हणजे फॅक्ट्स आणि डेटा हेच खरं ज्ञान आहे. त्यामुळे न्याय, समानता, स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांना अभ्यासातून अक्षरशः हद्दपार करण्यात आलं. आणि तिसरं कारण होतं नैतिक सापेक्षतावाद. म्हणजे कोणतीच गोष्ट अंतिम चांगली किंवा वाईट नसते, सगळं सापेक्ष असतं असा विचार. यामुळे झाला काय की चांगलं काय आणि वाईट काय यावर कोणतीही ठाम भूमिका घेणंच अशक्य झालं. पण कथा इथे संपत नाही. जसं म्हणतात ना, प्रत्येक रात्रीनंतर पहाट होतेच, तसंच प्रत्येक ऱ्हासानंतर पुनरुत्थानही होतं. चला तर मग आता पाहूया की या मृत घोषित झालेल्या विषयाने पुन्हा एकदा कसा श्वास घेतला, त्याचा पुनर्जन्म कसा झाला. अर्थात हे पुनरुज्जीवन काही एका रात्रीत झालेलं नाही. त्याची बीजं पेरली गेली 1950च्या दशकात, जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत गेलेल्या विद्वानांनी राजकारणाच्या विश्लेषणासाठी काही नवीन पद्धती विकसित केल्या. मग आलं 1960चं दशक. यात उत्तर व्यवहारवादाने एक नवीन नारा दिला,
प्रासंगिकता आणि कृती म्हणजे तुमचं संशोधन हे रेलेव्हंट आणि ॲक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे. पण या सगळ्या पुनरुज्जीवनाचा जो कळस होता ना, तो गाठला गेला 1971 मध्ये, जेव्हा जॉन रॉल्स यांनी अ थिअरी ऑफ जस्टिस नावाचा ग्रंथ लिहिला आणि या विषयाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणून ठेवलं. रॉल्स यांचं काम इतकं महत्त्वाचं का होतं? कारण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की न्याय, हक्क, स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांवर आपण केवळ भावनिक गप्पा मारत नाही, तर त्यावर अत्यंत तर्कशुद्ध लॉजिकल चर्चा करू शकतो. त्यांच्या अ थिअरी ऑफ जस्टिस या एका पुस्तकाने अक्षरशः राजकीय सिद्धांतामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले. तर आज हा विषय पुन्हा एकदा जिवंत आणि तितकाच महत्त्वाचा बनला आहे. पण मग प्रश्न उडतो की अभ्यासक याचा अभ्यास करतात तरी कसा? ते कोणती साधनं, कोणते दृष्टिकोन वापरतात? चला, आपल्या या चर्चेच्या शेवटच्या भागात आपण हेच समजून घेऊया. मुख्यतः 2 दृष्टिकोन वापरले जातात. पहिला आहे मूल्यात्मक दृष्टिकोन, ज्याला नॉर्मेटिव्ह अप्रोच म्हणतात. याचा फोकस असतो काय असायला हवं या प्रश्नावर. उदाहरणार्थ, प्लेटोचं आदर्श राज्य ते कसं असावं याचं वर्णन. आणि दुसरा आहे अनुभवात्मक दृष्टिकोन म्हणजे एम्पिरिकल अप्रोच. याचा फोकस असतो काय आहे या प्रश्नावर, म्हणजे फॅक्ट्स, डेटा, निरीक्षण याच्या आधारावर राजकीय वास्तवाचं वैज्ञानिक विश्लेषण करणं, जसं की मतदानाच्या पद्धतींचा अभ्यास. आता बघा, एक दृष्टिकोन फक्त मूल्यांबद्दल बोलतो तर दुसरा फक्त तथ्यांबद्दल. मग या 2 टोकांच्या दृष्टिकोनांमध्ये एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न झाला आणि त्यालाच उत्तर व्यवहारवाद किंवा पोस्ट बिहेवियरलिझम असं म्हणतात. यात वैज्ञानिक कठोरता आणि मानवीय मूल्य या दोन्हींना एकत्र आणण्यात आलं. ही एक प्रकारची सुधारणा होती. जुन्या विचारांना पूर्णपणे नाकारणं नव्हतं. इट वॉज अ रिफॉर्म, नॉट अ रिजेक्शन. आणि या आधुनिक दृष्टिकोनाचे 2 ब्रीदवाक्य आहेत, 2 मंत्र आहेत. पहिला, प्रासंगिकता म्हणजे रेलेव्हन्स. असं संशोधन करा जे समाजाच्या आजच्या तातडीच्या प्रश्नांवर बोलत असेल. आणि दुसरा मंत्र, कृती म्हणजे ॲक्शन. मिळवलेल्या ज्ञानाला फक्त पुस्तकांमध्ये बंद करून ठेवू नका, तर त्याचा उपयोग समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा. आणि खरं सांगायचं तर आजच्या काळात राजकीय सिद्धांताचा हाच खरा आत्मा आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया. आज आपण जे काही पाहिलं, जे काही समजून घेतलं, त्याचा आधार घेऊन जर आपल्या राजकीय जीवनात एक मोठा बदल सुचवायचा झाला तर तो कोणता असेल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, कारण हाच प्रश्न या विषयाचं खरं महत्त्व आपल्याला पटवून देतो.